जीकेचा किती अभ्यास करा तरी असं वाटतं की काहीतरी राहून गेलंय आणि याच्याही पुढे जाऊन हातात राहिलेले दिवस बघितले की टेन्शन येईल। आणि जीके हा इतका महत्त्वाचा विषय आहे की तो कव्हर झाला नाही तर तुमचे पोस्ट मिळवण्याचे स्वप्न अपूर्ण राहील। पण टेन्शन घेऊ नका, कारण मी जो स्टडी प्लॅन सांगणार आहे त्यामुळे तुमचा संपूर्ण सिलेबस खूप कमी वेळात कव्हर होणार आहे। आता हे कसं करायचं हे समजून घेऊ। समजा तुमच्या हातात 1 महिना आहे, जीके मध्ये येणाऱ्या सर्व विषयाचे पुस्तके घेतली आणि त्यांची पाने मोजली तर 2000 पेक्षा जास्त भरतील आणि हे सर्व लक्षात ठेवायला कित्येक महिने लागतील। पण समजा या 2000 पानांपैकी परीक्षेला नेमकं काय येणार हे मी तुम्हाला आधीच हायलाइट करून दिलं तर हे जे मी तुम्हाला देणार आहे हे झालं सिलेक्टेड स्टडी मटेरियल। आता आणखी दुसरं उदाहरण, इतिहास हा खूप मोठा विषय आहे, तो वाचतच बसलो तो 15 दिवस निघून जातील। आपल्याकडे असे 8-9 विषय आहे, बाकी विषय उरल्या दिवसात कसे कव्हर करणार? पण समजा कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आणि कसा द्यायचा हे मी जर तुम्हाला आधीच ठरवून दिले तर तुम्ही त्या वेळात तो विषय कव्हर करा आणि तुमचे सर्व विषय कव्हर होतील। हे झालं टाइम मॅनेजमेंट। आणि जीके हा विषय इतका मोठा आहे की पाठांतर करत बसलो तर 2-4 वर्ष निघून जातील पण पाठ होणार नाही। पण समजा पाठ न करता जीके विषयातील गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या याची बेस्ट मेथड मी तुम्हाला शिकवली तर ही होईल तुमची इफेक्टिव्ह स्टडी मेथड। पण जेव्हा हातात कमी दिवस असतात तेव्हा हायलाइट केलेले मुद्दे वाचायला वेळच भेटत आणि मग परीक्षेला गेल्यावर लक्षात येतं की अरे यार हे थोडंसं आठवतं आहे पण नेमकं काय हे आठवत नाही। पण समजा मी अशी सोय करून दिली की तुम्ही जेवढे वाचाल तेवढे सगळे केवळ 10% वेळात पुन्हा वाचून होईल। ही झाली तुमची परफेक्ट रिव्हिजन। आता विषय हा आहे की हे सर्व तुम्हाला कुठे भेटेल? आपल्या स्टडीवाडी ऍप मध्ये असणारी जीके टेस्ट सिरीज सोडवा। इथे तुम्हाला सगळे विषय आणि त्यांचे जाड पुस्तकातील 2000 पाने वाचायची गरज नाही, कारण इथे प्रत्येक विषयासाठी मी एक फोल्डर तयार केले। यामध्ये तुम्ही फक्त त्याचाच अभ्यास कराल जे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे। हे झालं तुमचं सिलेक्टेड स्टडी मटेरियल। या प्रत्येक फोल्डर मध्ये महत्त्वाच्या संकल्पनेनुसार अतिसंभाव्य प्रश्नांची टेस्ट बनवली आहे, जी तुम्हाला दिलेल्या वेळेतच सोडवावी लागेल आणि त्यामुळे तुमचा सर्व विषयांचा अभ्यास दिलेल्या वेळेत पूर्ण होईल। हे झालं तुमचं परफेक्ट टाइम मॅनेजमेंट। जीके विषयासाठी टेस्ट सोडवणे ही बेस्ट मेथड असल्याचं सिद्ध झालंय आणि तुमचा हा संपूर्ण सिलेबस मी फक्त आणि फक्त टेस्ट मेथड वापरूनच पूर्ण करून घेतोय। ही झाली तुमची इफेक्टिव्ह स्टडी मेथड। आणि सर्वात शेवटचे, जरी तुमच्याकडे कमी वेळ असेल तरी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये असणारे स्टडीवाडी ऍप उघडून आतापर्यंत झालेल्या सर्व टेस्ट रिव्हिजन साठी कधीही बघू शकता। टेस्ट सोडवायला तुम्हाला 15 मिनिटं लागत असतील तर तुम्ही 2 मिनिटात त्या टेस्टला रिव्हिजन देऊ शकता। ही झाली तुमची परफेक्ट रिव्हिजन। तर येणाऱ्या परीक्षेत आत्मविश्वासाने कमी वेळात जीके विषय कव्हर करायचा असेल तर तुमच्यासाठी आपल्या स्टडीवाडी ऍप मध्ये असणारी जीके टेस्ट सिरीज हा एकमेव पर्याय आहे। ही टेस्ट सिरीज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा। जय हिंद।